प्रकरणे अध्याय 32 उग्र तारादेवीचे वर्णन तारादेवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष सर्वेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली. श्रीपासी वल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आखणीत होतो. पुढे दूरवर गेल्यावर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते. ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कोपीन धारण केले होते. 2 शिष्य आश्रमदारात उभे होते. आम्हाला करताना आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला. हो आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले. त्यांनी आम्हाला आत नेले. तिथे तारादेवीची मूर्ती होती. ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले. मध्याह्न समय झाला होता. पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले. सिद्ध म्हणाले, तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदर दिली होती. श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आराधित्य करण्यात आले. मी तारादेवीचा उपासक आहे. भक्ताने ही माता सदैव मोक्षप्राप्ती देऊन त्यांना तारकेमुळे माताला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले. हिच्या कृपेने अकस्मात वापस शक्ती प्रसाद रूपाने मिळते, त्यामुळे हिचे नीलसरस्वती असे नाव पडले. ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते. पूर्वकाली हैग्रीव या नावाचे 3 जण होते. विष्णुमूर्तीचा अवतार हैग्रीव महर्षी आणि हैग्रीव राक्षस. तारादेवीने हैग्रीव राक्षसाला वध केल्यामुळे तिला नीलविग्रह रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली. या देवीच्या कृपेने अति सामान्य मानव सुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो. भारतवर्षात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षीने सर्वात प्रथम केली. त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ आराधित असे नाव पडले. मी तारादेवीचा उपासक आहे, परंतु मला तारामातेचा दर्शन लाभ कधी झाला नाही. मी मिथिला देशातील महर्षी या ग्रामातील उग्र ताराचे पीठाचे दर्शन घेतले. या स्थानात तारा एक नील सरस्वती अशा 3 मूर्ती एकाच ठिकाणी आहेत. मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत. तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले. मी उग्र तारादेवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे स्वरूप समोर पाहिले. त्या बालिकेच्या पैंजणाचा आवाज कर्णमधुर होता. ती बालिका छमछम करीत चालत होती. चालत असताना तिच्या पैंजणाचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. त्या बालिकेने मला प्रश्न विचारला, बाबा कोठे कोठे किती फिरशील? माझ्या दर्शनासाठी त्या संपूर्ण लोकांची फेरी चालवली आहेस का? हे खरे आहे ना? असे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मला क्षणभर तारादेवी का असे वाटले, परंतु दुसऱ्या क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले. तारादेवी शिवावर प्रत्येक मुद्रेने बसलेली कपाल असते. ती निलवडी क्रियोज असून तिच्या हातात कात्री, कपाल, कमळ आणि खड्ग असते. तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडेमाला गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे. त्या मंगलमय देवीचे खरे रूप असे आहे. मी आता पाहिलेली 12-13 वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्धमक रूप आहे. त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो, काही बोलू शकलो नाही. तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोवरीत अत्यंत तेजस्वी होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला. त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयाद्र आणि शांत होते. त्याचा रंग सुवर्णकाती समान होता. ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते. त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते. माझ्या पायातील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले, ते तू काढू शकतोस का? बालकाने मला विचारले. मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजण काढले. तेव्हा तो बालक म्हणाला, हे दोन्ही पैंजण तू तुझ्याजवळ ठेव. यांच्यात जीवशक्ती आहे. तू कुठे जावे, काय खावे, कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय ते पैंजणच घेतील. असे सांगून तो बालक अंतर्धान पावला. मी कालीघाटमध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो. पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले. माझ्या पूर्व सुखकरास पादगाय क्षेत्राश्रयाचे पिलिकापुरात पोहोचलो. तेथे श्री कोकळेश्वर हंसळीचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तमूर्ती जवळ एक सापाचे वारूळ होते. त्या बिळात एक देवता सर्प होता. मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले. त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते. मी वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत तारामातेच्या मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो. मी योगायोगाने नरसिंहवर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो. महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले, परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली. मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता. श्री वर्मांच्या घरी एक निराळा टांगा होता. त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते. श्री वर्माने एका सेवकाची व्यवस्था केली. तो तेथे हजर झाला. त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यात सोडण्यास सांगितले. मी नाही ओढत म्हणालो, तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे करून त्याचे पादतळ करून घालेन. मी तर सांभारच आहे. कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीच आहे. तुझ्यासारख्या जनावरांचे कातडे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असेल असे तो बालक म्हणाला. मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले. त्या बालकाच्या हातात एक छडी होती. त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते. तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता. त्या दोघांचेच वजन 20 माणसाच्या बरोबरीचे होते. मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असता दुःखावर वीट चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने
सहाय्याने जोरजोरात मारत होता. माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशीबशी पोहोचवली. त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही, परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता. या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण विशेष पात्र होशील, असे त्या बालकाने सेवकांना बजावून सांगितले. मला कमरेच्यावर काही वस्त्र नव्हते. रक्ताच्या धारा सारख्या वाहत होता. त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले. माझ्या कमरेला मात्र 80 ग्रामात मिळालेले पैंजण होते. तेवढ्यातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजबाबा बाहेर आली. तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते. तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान अपनाचरी या नावाने सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते. ते म्हणाले, बाबा तू कोणत्या गावचा आहेस आणि कुठून आलास? थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे. त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला. त्या सेवकाने श्रीपादाने केलेल्या कठीण वागण्याचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय. ह्या माणसाच्या अंगातून रक्त चाले नाही. त्या घामाच्या धारा होत्या. मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला भावयास सांग. त्या सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेले तंतोतंत खरे झाले. तेवढ्यात बापणाचार्य म्हणाले, श्रीपादा तू सत्यवती आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की त्या रक्ताच्या धारा दिसतील. चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसते. तू जे म्हणशील तेथे तेच दिसते. म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण साक्षात समोरच पाहिले. उग्रतारा देवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभाव बदलू शकतोस. तुझा लीलाविनोद थांबवून त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर. त्यावर श्रीपाद म्हणाले, आजो आपण जास्तच बोललात. मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कोटपर्यंत खरे आहे का खोटे? निर्णय शास्त्रांच्या साहाय्यानेच घेता येईल. असो, हा अंगतुक एक सदब्राह्मण आहे. उग्रतारा देवीचा उपासक आहे. सगळेच ठीक आहे. पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणे त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन पालन करून यास मोठे केले. याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्माला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले. रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते, तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते. ते दोघे आता या जगात नाहीत आणि पूर्ण सुखदाने त्यांचा जन्म पिठिकापुरात झाला आहे. काशीत वास केल्याचे फळ. नरसिंहवर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अंगतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे. त्याची पत्नी आणि यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. ह्या अंगतुकाने संन्यास घेतला असताना माता पित्यांचे पिंडप्रदान केले नाही. याचे पापकर्म आणि यांचे पुण्यकर्माने त्याला येथे म्हणजे मदक्षिणा क्षेत्रीची पिठिकापुरात ओढून आणले. याने थोड्या दुःखाने त्याच्या पापकर्माचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा पर्याय झाला. शिशु 9 महिने मातेच्या गर्भात असतो. तसेच काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस आणि 9 पटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो. श्री पिठिकापुरम हे काशी क्षेत्रात समान आहे. या अंगतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा केल्याच्या पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या माता पित्यांची सेवा केली. त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले. मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो. आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद वल्लभाने मला दृष्टांत दिला. ते म्हणाले, शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे 2 यात्री या मार्गाने येतील. त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी. तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 36. वेदांत शर्मांचा वृत्तांत. मातंगीची उपासना. मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षीस रूपे मिळालेले पैंजण घेऊन प्रवासास सुरुवात केली. रात्रभर त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अति प्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते. गतरात्री मात्र ते प्रत्यक्षात अनुभवास आले. त्या पैंजणांचा मधुर आवाज अगदी राग तालित संगीतासारखा होता. अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते. त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो. आम्ही चाललो तितका वेळ पैंजणांचा आवाज येत असे. आम्ही थांबलो की थांबत असे. त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले. त्याच्या बाजूला छोटेसे खेडेगाव असल्यासारखे वाटले. गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती. त्या वस्तीजवळच हा आश्रम होता. आम्ही आश्रमाच्या जवळ पोहोचताच पैंजणांचा आवाज थांबला. कोणता तरी दिव्य असा अनुभव येणार आणि ही सुद्धा प्रभूंची एक दिव्य लीला मात्र असणार असे आम्हाला वाटले. एवढ्यातच त्या आश्रमातून सुमारे 60 वर्षाचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले. त्यानंतर अंदाजे 30 वर्ष वयाची योगिनी माता बाहेर आली. त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमात नेले आणि जलपान झाल्यावर महर्षींनी सांगण्यास सुरुवात केली. माझे नाव वेदांत शर्मा आहे. खरे पाहता मी पिठिकापूरवासी आहे.
आता मी बंगाराई या नावाने ओळखला जात आहे. हिचे नाव बंगारामा आहे. मी जन्मता ब्राह्मण आहे आणि ही से जन्मता नीच कुलीन आहे. आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे. दशमहाविद्येतील मातंगी माता एक आहे आणि तिचीच आम्ही इथे आराधना करतो. हे ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा ब्राह्मण आणि ती स्त्री हीन कुलातील असे असताना या दोघांचे दाम्पत्य कसे धर्मसंमत झाले असेल असा मला प्रश्न पडला. आम्हाला फल मुलं आणि कंद भोजनात दिले गेले. बंगाराईने पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबांनो, वशिष्ठ महामुनीने अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली. त्या वशिष्ठ मुनीने कळ घातली. ते म्हणाले, मी काही केले तरी तिने त्याचा विरोध करू नये. त्या गोष्टीला तिने होकार दिला. महर्षीने तिला 7 वेळा दग्ध केले, पण तरी पण ती काहीच म्हणाली नाही. त्यामुळे तिला अरुंधती हे नाव मिळाले. त्यानंतर महर्षीने तिचा आपला धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला. मी पिलिकापुरात असताना माझा 3 वेळा विवाह झाला. 3 बायका कैलासवासी झाल्या. कुणाचाही संग लाभला नाही. असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुःखी झालो. तेव्हा श्रीपाद हास्य करून म्हणाले, आजोबा, मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजिया पाहिली आहे. विवाह न करता तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्मप्रसाद रूपाने मिळेल. बापनाचार्य हे पिलिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. या संबंधात वेद पंडितांची बैठक परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते. धर्मकर्माच्या विषयी शास्त्रांसह चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले. दूर दूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठवली होती. कोणाकोणाला बोलवावे हा कार्यभार माझ्यावर सोपविला गेला. श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठण केले नाही. आजोबाजवळ किंवा त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी कधीच पाठांतर केले नाही आणि केलेले काही सांगितले नाही. परंतु कोणी परीक्षार्थ काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्यांचे उत्तर सांगत. बापनाचार्यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते. एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गुढार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता. एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते. त्यांना सुद्धा परिषदेत बोलावण्याचा निर्णय मी घेतला. ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता. आपण राजूंना आणि ब्राह्मणांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला. त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाली त्या दोन्ही कुटुंबियांना पिठिकापुरातून हाकलून द्यावे असे त्यांच्या मनात आले. श्रीपादांनी जेव्हा त्यांच्या मनात हे मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणाकडून झालो, कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती. कुल मतभेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतःप्रमाणे सगळ्यांच्या घरी जात असत आणि सगळ्यांशी समान वर्तन करीत. पिठिकापुरात बंगाराई आणि बंगारामा हे दाम्पत्य राहत होते. त्यांनी श्रीपादांना भेटावायची, त्यांच्याशी बोलायची उत्कट इच्छा होती. श्रीपादांनी मला कातळाच्या पादुका हव्यात अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा त्यांचे वय 14 वर्षाचे होते. ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात, कातळाच्या वापरू नयेत असे घरातील मोठ्याने सांगितले. हा विषय उडत उडत सांबार प्रपंचाच्या घरी होता. श्रीपादांना कातळाच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दाम्पत्याने केला. इतक्या त्यांच्या घरात श्रीवल्लभ प्रकट झाले. त्यांना त्यांच्या दिवशी क्षणांचे मोजमाप घेण्यात आले. बंगारामा म्हणाली, महाप्रभू, माझेच कातवे काढून त्यांची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनात आहे. तेव्हा श्रीपाद शिवल्लभाने मंद हास्य केले आणि अंतर्धान पावले. आमच्या घरी एक चांगली गाय होती. तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली. त्या मरण पावलेल्या गायीचे कातळे काढून त्या शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्मपादुका तयार केल्या गेल्या. ठरल्याप्रमाणे वेदपंडितांची बैठक भरली. चर्चा सुरू झाली. चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांच्या काशीमध्ये झालेला मंडन मिश्राबरोबरचा वादविवाद होता. वादविवादात स्वतः उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देवी म्हणाली. कामशास्त्राविषयावर उभय भारती प्रश्न केला. त्या शास्त्रात आदिशंकराचे ज्ञान शून्यच होते. त्यासाठी 6 महिन्यांचा अवधी त्यांनी मागितला. आपण धर्माविरुद्ध न जाता कामशास्त्राचे ज्ञान मिळवावे असा विचार शंकराचार्यांनी केला. त्याचवेळी राज्यातील महाराजांचा देहांत झाला होता. आदिशंकरांनी परकाय प्रवेश विद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला. त्यांची भौतिक काया सांभाळून ठेवावी. काही अति महत्वाचे सांगावायचे असेल तर राजप्रसादावर येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला. महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीनपण जाणवला. एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवासीच्या पतीच्या शरीरात झालेला आहे असे तिने ओळखले. मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणीच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव दिव्यात्मा केवळ साक्षभावाने बघून ज्ञान मिळवत आहे असे सुद्धा त्या राणीला समजले. जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य म्हणजे पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्यांचे प्राण त्याच्या शरीरात राहतील हे तिने ओळखले. तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेले मृत शरीर असल्यास त्या शरीराचे दहन करावे. शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले. तेव्हा शिष्यगणाने त्वरित राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु उशीर झाला होता. अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपाप्रकाशाने आदिशंकरांनी परत मिळवले. ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद. श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला, आत्मा हा एका एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आत्मा एकाच वेळी 3-4 शरीरातून 3-4 जन्माचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का? हा फार जटिल विषय आहे. आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत असे उत्तर परिषदेने दिले. श्रीपाद प्रभू परिषदेचे उद्देशून म्हणाले, पूर्वी असे झाले आहे, परंतु तुम्हाला ते माहीत नाही.
शापामुळे देवेंद्राला पंचपांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शशी देवीला द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. तिला पांडवांची पत्नी व्हावी लागली. शशी पुरंदराने दुनियेवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गात नक्कीच होते. द्रौपदीचे शय्यासुख केवळ अर्जुनालाच मिळाले. अंतरंग विषयातील धर्मराजाबरोबर चर्चा करीत असे. भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे. नकुलासी लक्ष्मी स्वरूपीने दिसे. सहदेवास भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान होते. त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर करून क्षेत्र संग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे. त्यामुळे भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीने ती त्यांच्यावर वागत असे. देवता धर्म, मनुष्य धर्म, जंतू धर्म हे वेगवेगळे असतात. त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये. त्यावर मी म्हणालो, पुराण काळात अशा अनेक अशाच्या गोष्टी घडल्या असतील, परंतु प्रस्तुत काळात असे काही घडत नाही. श्रीपादांची दृष्टी माझ्यावर पडली. ते म्हणाले, तुझ्या 3 स्त्रियांबरोबर विवाह झाला. त्या 3 स्त्रिया मरण पावल्या. तिघींना 3 वेगवेगळे आत्मे होते का? असेल तर एकच आत्मा होता का? पुरुषांनी 3 स्त्रियांशी विवाह करणे धर्मसंमत आहे, पण एका स्त्रीने 3 पुरुषांशी विवाह करणे धर्मसंमत आहे का? खरे पाहता आत्मा म्हणजे काय? दाम्पत्य धर्म म्हणजे काय? तेवढ्यात मी म्हणालो, पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो, पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही. श्रीपाद प्रभू म्हणाले, हो, तू जगनियंत्यापेक्षा मोठा आहेस का? बंधू तरी प्रतिरच्या गुणासाठी प्रसिद्धी होती. ती वालीची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते. रावणाची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते. विभीषणाची पत्नी असताना शरीराणू वेगळे होते. आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्यांचा संगम नसतो. म्हणून आत्मा नित्य निर्विकार, सत्ययुक्त, शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे. तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरून स्पंदनेने व्यवहार केला. विभीषण बरोबर असताना तिने सत्वगुण प्रधान म्हणून जबाबदारी पार पडली. मी निरुत्तर झालो, पण थोडा वेळ विचार करून म्हणालो, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला तर बहुपदीचा स्वीकारायला लागेल. तेव्हा श्रीपाद म्हणाले, हे कलियुग आहे. येथे कितीतरी निधन अवंत जातीचा अविरम होतो. पक्षभक्ती वृक्ष तुम्ही त्यांच्या स्वभावाप्रमाणे निर्णय नाते जुळत आहेत. धर्माविरुद्ध नाते जुळल्याचे अवांतर कुल निर्माण होते. कलियुगात अशा कुलांचा नाश होणारच. हे अवांतर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होते. त्यासाठी ससून सहन करावा लागतो. एकदा असुरांचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही, परंतु एका असुराच्या जागी 10 असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे. धर्मबद्ध संबंधच कायमचे टिकून राहतात. यासाठी सगळ्यांनी विधीने कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे. दिव्यात्म्याचा अभिमान तुळाकडे होत असतो. त्यांना आत्मा एकच असतो. त्या आत्म्याचा पुरुष रूपात आविर्भाव झाल्यास स्त्री रूपात त्याच आत्म्याच्या शक्तीचा आविर्भाव असतो. त्यालाच दिव्य दंपत असे म्हणतात. असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात. पराशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आता बघ, वेदांत शर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास. बंगारा या नावाने चमारकुला जन्माला आहेस. हे सारे एका काळीच घडले. तुझी स्त्री शक्ती तुझ्या 3 पत्नी रूपाने सांभाराची स्त्री बंगारामा नावाने जन्मली. नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती. तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य प्रस्तुत बंगारामा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्याने मिळून गेलेले होते. चैतन्य हे जेथून येते तेथेच मूळ चैतन्यात जाऊन मिळून जाणे हे निश्चित आहे. सृष्टीचे रहस्य अति गहन आहे. हे समजण्यास सप्तऋषींची शक्ती सुद्धा अपुरी पडते. बंगारामाचे शरीर बंगारा यासाठीच नेमलेले आहे. यामुळे हे काही धर्माविरुद्ध नाही. तू तिच्याबरोबर संसार कर. तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही. मी हा निर्णय धर्मस्थानात बसवून घेतला आहे. प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते. आपल्या अंगावरचे कपडे काढून मला त्याची चप्पल शिवून देते असे बंगारामा म्हणाली. मी त्याला होकार दिला. ती बंगारामा जीवित असताना तिला नकळतीने गायीचा जन्म घेतला. तिला माहीत नसताना ती तुझ्या 3 बायकांच्या रूपात जन्मली. जेव्हा चैतन्य 3-4 शरीरात विभाजित झाले तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो. त्यातील एकत्व लक्षात येत नाही. कलो 5 आणि जायते वर्णसंकरहा असे सांगितले गेले आहे. त्याचा अर्थ असा की कुलसंकर्य सांगितलेले नाही, वर्णसंकर्य सांगितले गेले आहे. कुलसंकर्य झाल्यास नीच जन्मात जावे लागते. वर्णसंकर्य झाले असता नूतन शक्तीयुक्त अशा नवीन जाती उद्भवतात. त्याच्या परिणामता नवीन मानव जातीस दैवत्व लागते. ह्या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करायच्या आहेत. या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे. माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करायचे त्यांच्या मनात ठासून भरलेले आहे. म्हणूनच मी वेदांत शर्माला कुल बहिष्कृत करीत आहे. आजपासून तुझे नाव बंगारावे असे व्यवहारात होईल. सगळीच परिषद दुष्काळात पडली. एक ज्योती स्वरूप सगळ्यांच्या देखतच माझ्या मध्ये विलीन झाली. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तुमच्या डोळ्यासमोरच बंगारामाची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली. हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा. आम्हाला कुल बहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्य सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. शंकराचार्य मला काय करतील? तुमच्याच डोळ्यासमोर मी आजोबाकडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करता मी वेद विचारण करू शकतो. एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो. शंकराचार्य माझ्यासमोर आले तरी मला कशाची भीती? त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचंद्र माळीश्वरा रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करेन. तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल. त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखप्रद होईल. क्षत्रिय परिषद वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाही. पौराहित्य कर्मकांड दान शिला दक्षिणा जर त्यांनी देण्याचे थांबवले तर लेकरा बाळाचे तुमची दीनअवस्था होईल.
माझ्याबरोबर जर भांडण केले तर सर्वनाशाचे मूळ कारण व्हाल. मी चतुराश्रमाचे धर्मपालन करावे असे सांगत आहे. अष्टदश वर्णाच्या लोकांनी सुख संतोषाने नांदावे असे सांगत आहे. तुम्ही आपापल्या धर्माच्या नियमांचे अचूक पालन करून सर्व संसार काळात संघात आला. तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील. मी तर शांतच राहणार, पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल. प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करणे. दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल. तुम्ही जर आपल्या सुधारणा केली नाही तर विनाशात सामर्थ्य केल्यासारखेच होईल. मी विनाश करूनही धर्म संस्थापन करेन. एवढे बोलून श्रीपाद पवनी मौन धारण केले. बंगाराप्पा पुढे म्हणाले, मला कुठेच आधार नव्हता. त्या स्थितीत मी बंगारामाला सोडून गावगाव फिरत येथे पोहोचतो. आमच्या या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन खंडित आहे. श्रीपाद शिवलम या मार्गाने जाताना आमच्या आश्रमात आले. आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुझ्या शरीर पाठानंतर तू परत ऋणानुबंधाने ब्राह्मण कुळावर जन्म घेशील आणि बंगारामा शूद्र जातीत जन्मले. तेव्हा तुम्ही दोघे पती पत्नी व्हाल. तुम्हाला संतान पण होईल. त्या संतानास कुरगुडीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल. सुखी भव. बाबा, हाच आमचा वृत्तांत आहे. आपण या प्रांतात याल. तुमच्या जवळचे त्यांचे व्यंजन आहे ते व्यंजन घेऊन तुम्हाला चर्मपदुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे. आम्ही मातंग मुनीची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत. ह्या आईची आराधना केल्यास दाम्पत्य सुख लाभल्यास चांगले लागते. हिला राजा मातंगी, कर्ण मातंगी वगैरे नावाने संबोधतात. एकदा श्रीपाद शिवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिले. त्यावेळी बंगारामात दूध गरम करीत होते. ज्या गोमातेच्या कातडीने ह्या पादुका बनल्या ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून गेल्याने तिला दर्शन झाले. श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले. आम्ही पुजलेली मातंग देवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानातील अवनुवर वृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवत जाईल आणि तिथे अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल. ते बंगारामाला बोलावून म्हणाले, बाई, तुझा पती खूप अनुकूल आहे. पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लागेल. तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे. तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे. हे दोन्ही हिरण्यमुखात व्यवस्थितपणे ठेवले आहेत. उत्तर जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करेन. एवढे बोलून श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. बाबांनो, तुम्ही आमची गाथा ऐकलीत. नेहमी सिद्ध मंगळसूत्राचे पठण करीत राहावे. तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. सिद्ध महायोगी हे श्रीपादांचे चरण वायासारखे होय. त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पाची पूर्ती करतात. एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केले. समस्त जसे सृष्टीचे रस हे सगळे त्यांच्याच हातात असते. तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा, ध्यान करा, अर्चना करा. सर्व सिद्ध तेच आहेत. मातेप्रमाणे ते तुमची रक्षा करतील. कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तांवर प्रेम कितीतरी उच्च कोटीचे असते. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 37. छिन्नमस्ता देवीचे वर्णन. बंगाराय व बंगारम्मा यांचा निरोप घेऊन त्यांनी दिलेल्या चर्मपदुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला. आम्ही एका अरण्यातून चाललो होतो. जाता जाता एका वटवृक्षाकडे विश्रांती स्थळी थांबलो. तेवढ्यात काही योगिनीगणांचा घोळका तेथे आला. त्यांनी आम्हाला पाहून म्हटले, आता एवढेच नव्हे तर ही दैवभूमी आहे. येथे आलेला कोणीही जिवंत बाहेर पडत नाही. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्याच वेळी एक तेजोमयी योगिनी हातीचे तेथे आगमन झाले. तिचे नेत्र अग्नीसारखे लाल होते. तिच्या बरोबर आलेल्या योगिनीने एका टोपलीत छिन्नमस्ता देवीला घेऊन बरोबर आणले होते. तेव्हा त्या योगिनी माता म्हणाली, याला नेसायला साडी आणि चोळी द्या. तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्रे दिली आणि आमच्या वस्त्रांत तेथे प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात घातले गेले. आम्ही साडी चोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला. आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले. उरोज पुष्ट झाले. सारे पुरुषत्व नष्ट होऊन स्त्री रूप प्राप्त झाले. आमचे नाव नवीन प्रकारे ठेवण्यात आले. माझे नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नाव धर्मम्मा असे ठेवण्यात आले. आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले. पिण्यास मदिरा दिली गेली. दिवसा माणसाप्रमाणे रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते. परंतु याप्रमाणे देवता पूजा असते किंवा योगीजन केवळ संकल्पाने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करवण्यात आले. तेवढ्यात योगिनी माता म्हणाली, कमंद मुनी हे परिवर्तनशील जगताचे अधिपती आहेत. परिवर्तन शक्तीलाच छिन्नमस्ता देवी असे म्हणतात. या जगतात बुद्धी आणि शक्ती सर्वदा चालूच असतो. क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआपच वाढतो. त्यावेळी भुवनेश्वरी देवीचे प्रागट्य होते. या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकास कृती कमी झाल्यास छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते. या महामातीचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे. एके वेळी पार्वती देवी आपल्या सखीवर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती. स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली. त्यामुळे ती त्या कृष्णवर्णा झाल्या. भोजनाची रचना केली तेव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगितले. थोडा वेळ झाल्यावर सखीने पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली. यावेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले. असे अनेक वेळा झाले. तेव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या खड्गाने मस्तक तोडून टाकले. त्यावेळी कंठातून रक्ताच्या 3 धारा वाहू लागल्या. 2 धारा तिने दोघी सखींना पिण्यात दिला आणि एका धारेचे स्वतः प्राशन केले. मस्तक छेदन केल्यामुळे तिला छिन्नमस्ता म्हणतात. अर्धरात्री केलेल्या छिन्नमस्ता देवीची उपासना फार चांगले फळ देते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, शत्रूच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी, राज्यप्राप्तीसाठी, अशा दुर्लभ अशा मोक्षप्राप्तीसाठी तिची उपासना केली जाते. फलदायी आहे. 4 दिशा या महामायेची वस्त्र आहे. तिच्या नाभिस्थानात योनिचक्र असते. कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण.
या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्याबरोबर सतत असतात. तिने आपले शिरखंडन केले तरी सुद्धा ती सजीवच राहिली. याचा योग भाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचे प्रतीक आहे. अग्निस्थान असलेल्या मणिपूर्ण केंद्रात छिन्नमस्ता देवीचे स्थान योगीजन करीत असतात. ही हिरण्यकश्यपूची उपास्य देवता आहे. आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता. इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली. विचित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले. यात प्रामुख्याने वाघाच्या डरकाळीने आमचा थरकाप झाला. वाघाच्या आवाजाने तो शांत असलेला आसमंत एकदम दणदणून जात होता. दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असे योगिनीगणांना वाटले. त्यांच्या सानिध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणे अत्यंत श्रेयस्कर असे त्यांना वाटले. आमच्या डोक्याला त्यांनी कडुलिंबाची पाने बांधली. कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला. चांगल्या धारदार चाकूने आमचा शिरच्छेद करण्यात आला. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्या पाहून योगिनीगणाने आनंद झाला. मनोन्मत्त होऊन त्या रक्तवान करू लागला. आमची शिरे एका बाजूस आणि धड एका बाजूस टाकण्यात आली. तरी सुद्धा आम्ही सजीवच असल्याप्रमाणे वाटत होते. शरीराचा 10 मंत्र असह्य होता. त्या योगिनीगणाच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा शूद्र विधीला आम्ही बळी पडलो होतो. तेवढ्याच आम्हाला गाढ झोप लागली. त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेल्या प्रकाशाचा एक झोत दिसला. तो प्रकाश आम्हाला जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे योगिनीगणांच्या वाऱ्यात मिसळून गेल्याप्रमाणे वाटला. आमची शिरे पुन्हा आमच्या धडाने येऊन चिकटली होती. आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो. आमच्या अंगावर साडी चोळी होती. नंतर आमची स्त्री लक्षणे हळूहळू लोप पावली आणि पुरुष लक्षणे स्पष्ट बनवली. रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्रे दग्ध होऊन आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली. स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली. एवढ्यात एक पडसोर आमच्यामध्ये येऊन म्हणाला. तो आम्हाच म्हणाला, मित्रांनो, काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे. तुमच्या शरीरातील स्त्री तत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले आहे. प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही तत्व असतात. या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगक शक्ती विश्वचैतन्यातून प्रभावित होत नाही. तुमच्यातील विश्वचैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रभावित होत आहे. आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो. या दोन्ही तत्वांच्या आधाराच्या अतीत आहे. तुम्ही श्रीपाद वल्लभांच्या दयेने योगिनीगणांच्या असाधारण योग प्रक्रियेने अनुपमी अशी करुणा प्राप्त करून घ्याल. किती प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारे सुसूक्ष्म मार्गाची तुम्हाला ओळख झाली. यापेक्षा महान भाग्य ते कोणते? एवढे महाभाग्य प्राप्त करण्याचे कारण म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या चर्मपादुकाच होत. चर्मदेहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रभावर बसलेल्या दिव्य तत्वाच्या अनुसंधानात आहात. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला हे बगलामुखी देवीच्या आराधनेचे विवरण. आम्ही पिटिकापुरमला जात असताना एक वैरागी भेटला. तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते. आम्हाला पाहताच त्या वैरागीने विचारले, तुमची नावे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना? आम्ही होकारार्थी मान हलवली. तो पुढे म्हणाला, या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या. तुमच्याकडे श्रीपाद प्रभूसाठी चर्मपादुका आहेत ना, त्या मला द्या आणि माझ्याकडे कालनाग मणी स्वीकारा. आम्ही त्याच्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्यमणी ठेवून घेतला. मी त्या वैराग्यास म्हणालो, ओ महाराज, मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूंच्या भक्ताला वर्णन करून सांगतो. या लीलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरून जातात. या सर्वांसाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे. तेव्हा तो बैरागी म्हणाला, श्रीपाद वल्लभ हे आदिभैरव आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहे. कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहेत. ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही. महाकाल स्वरूप सुद्धा तेच आहेत. कोणत्या वेळी कोणती घटना घडेल यांचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते. त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद वल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते. देशकालाबरोबर क्रीडा, जीवांचा विकास, धर्म, कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूंच्या अधीन असतो. ज्ञान नसताना अहंकाराने स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तात्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात. तसेच विनयी, नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात. त्यांचा हा योगसंपन्न अवतार आहे. ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत. हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हावे लागतात आणि पुण्यराशींचा संचय व्हावा लागतो. असा सर्वसाधारण नियम आहे. त्यांचा कृपा कटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात. ते क्षणोक्षणी लीलाविहारी आहेत. श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एक क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या 1 किंवा 2 लीला साधकांना समजू शकतात. या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे. श्रीपाद प्रभूने केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांतांच्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही. अनंत कोटी ब्रह्मांड प्रत्यक्षाने निर्माण, स्थिती आणि लय पावत असतात. त्यांच्यातील परिणाम क्रम सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो. त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असतो. हेच त्यांचे निजतत्व स्वरूप आहे. त्यांचे निराकार स्वरूप म्हणजे परतत्व आहे. होय, अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही. त्यांचे महातत्व साकार रूपात पिठिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे.
श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत. या लीलांना अंत नाही. वेद सुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले. श्रीपाद प्रभूंचा जन्म अनंत आहे. वेदातील ज्ञान परिमित आहे, परंतु श्रीपादांचे ज्ञान दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे. ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात. सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न करणारे त्यांचे महाआनंद स्वरूप आहे. बगलामुखी देवीची उपासना. बैरागी म्हणाला, मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे. मी बगलामुखी देवीची आराधना करतो. ही देवी दशमहाविद्यापैकी एक आहे. शत्रूंचा नाश इच्छिणारी या बगला देवीची आराधना करावी. सर्व रूपातील परमेश्वराची सहान शक्ती बगला देवीच आहे. या देवीची आराधना केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते. मनोवाक्य आणि कर्ममूल्य या दोघांच्या ऐक्यभावाने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते. वाक्याला सुद्धा परापशांची मध्यम असे भेद असतात. सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते. पृथ्वीवर आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतित झाले होते. त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केला. त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली. श्रीमद नारायणाला दर्शन देऊन तिने ते सृष्टीचा विध्वंस करणारे वादळ थांबविले. या देवीला काही लोक वैष्णवी देवी असे सुद्धा मानतात. मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली. ही संबंध शक्ती रूपिणी आहे. तिच्यामुळे सूर्यमंडल स्थित आहे, तसेच स्वर्ग सुद्धा स्थित आहे. इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते. साधकांच्या जीवनात हल्लकोळर माजवणाऱ्या दुष्ट शक्ती आणि अंधशक्तीचे ही देवी निर्मूलन करून भक्तीचे प्रगतीचे अभयदान देते. बगलामुखी देवीस वडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहद्भानुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधिले जाते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्योपासना केली. या देवीस ब्रह्मदेवास बालरूपात दर्शन दिले. तिरुपती तिरुमले या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली. या देवीच्या मूर्तीची व्यंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्ती समेत ब्रह्मोत्सवाच्या मंगल समयी अर्चना केली जाते. ह्या महाविद्येचा ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषींना उपदेश केला होता. ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूने केली होती. भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती. मी तीर्थयात्रा करीत पिठिकापुरमला येऊन पोचलो. श्री कुकुडेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली. त्यानंतर अत्यंत मधुर बोलणारे एका सुंदर बालकास पाहिले. तो बालक मला म्हणाला, हे महोदया, आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे. मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रयाच्या रूपात या स्थानी स्थित आहे. माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्यपूजा करण्याची व्यवस्था करा. त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला. त्या अर्चकाचे नाव कल्वर असे होते. त्याने कुकुडेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रय या दोन्ही देवतांची मनोभावाने कष्टांची तमा न बाळगता आराधना केली होती. त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयंपाकघराची दक्षिणा दिली होती. ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती. स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते, परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्यापेक्षा दुप्पटीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत होता. ज्यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते. सुस्ती आणि धनदक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता. कल्वर एक निष्ठावंत, नियमनिष्ठ, वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता. परंतु यक्षिणीच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता. यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती. परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत. एकदा एक बैरागी साधू कुकुडेश्वरच्या मंदिरात मूर्छित पडला, परंतु त्याची काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले. थोड्याच वेळात त्याला श्रीपाद प्रभूंचे आजोबाचे व्यापणारे त्यांच्याकडे नेले. त्या तिथल्या साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मूर्छित पडलेला नाही, तो समाधी अवस्थेत आहे. परंतु लोकांनी व्यापणाचे म्हणणे ऐकले नाही व ते त्या बैरागाला दहन करण्यास घेऊन गेले. आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने त्याला अग्नी जाळू शकला नाही. तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला. 8 दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वच्छ झाला. यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले. त्यामुळे त्याला नाईलाजाने गवळ्याच्या घरी राहावे लागले. तेथे त्याच्या भिक्षेची सोय झाली. कुल, जाती, वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या ग्वाल समाजात एक युवती होती, तिचे नाव लक्ष्मी असे होते. बालपणीच तिला वैधव्य प्राप्त झाले होते. तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे. तो सर्व गवळ्यांचा आवडता होता. त्या समाजात त्यास श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. गवळी लोकातील तंटे वखेडे तो आपल्या कुशाग्र बुद्धीने तात्काळ सोडून उत्तम निर्णय देत असे. त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडले होते. त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती. त्यावेळी श्री व्यंकटराव श्रेष्ठीची गाय हरवली असल्याने श्रेष्ठीच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे. श्रीपाद प्रभू श्रेष्ठीच्या घरी नेहमी जात असत. ते आजीला भूक लागली असे म्हणताच महालक्ष्मी समान असलेल्या व्यंकट सुवमा श्रीपादांना गरम दूध आणून देत असे. एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय लोणी सुद्धा देई. एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तेथे होते. ते मला भूक लागली आहे असे म्हणून आले.
त्यावेळी व्यंकट सुवमाने लक्ष्मी सजून दूध आणून देण्याचे सांगितले. तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले दूध सुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर काम भागवले. कुकुडेश्वरच्या मंदिरात 10 दिवस एक उत्सव चालू होता. या ब्राह्मणाला यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती. यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता, परंतु अजून सुद्धा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाकसामुग्री अदृश्य होत होती. यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न न मिळाले ते क्षीण होत होते. पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा. पिटिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता. कुकुडेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत. पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापनाचार्य यांनी आपल्या घरी केली होती. पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी डोळीने आणलेले दूध घेत असे. श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतर्गत असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते. हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता. तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे. त्या रूपातील चैतन्य तो आकर्षित करून घेत असे. दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगवृषीने पाहत असे. लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे. लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्मला होता. त्यावेळी तो 4-5 महिन्यांचा होता. पुराण पंडिताने योगशक्तीने आपले शक्तिरूप कसे आहे ते पाहिले. त्याचे मूलरूप श्री समान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास कळाले. त्याचे स्वरूप श्रीतत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले. आपले पुरुष तत्व 4 महिन्याच्या बालकात असते. त्याने थोड्या दिवसात आपले कर्मशेष पूर्ण झाल्यासारखे जाणवले. पिटिकापुरम मधील कर्म ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते. लक्ष्मीचे तिच्या पतीवर अनन्यसाधारण प्रेम होते. तिच्या पतीचे चैतन्य भूतकालातील शरीर सोडून देणार नाही तिला कळले होते. लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूल तत्व पुराणात पंडितात विलीन झाले होते. हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता. श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले, अरे पंडिता, ही लक्ष्मी निरागस आहे. ती काही दिवसातच आपली जीवनयात्रा संपवणार आहे. ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल? तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील. त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल. तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे. गवळीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना. ही गवळीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे. तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस. तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहेत. भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या त्या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप म्हणून मी तुला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देईन. तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन. पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांच्या लीला अति अगम्य अद्भुत असतात. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 39. नागेंद्र शास्त्री बरोबर. मी कालनागमनाचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली. श्री पिटिकापुरम क्षेत्रास केव्हा पोहोचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती. कालनागाचे स्वरूप. प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आराध्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते. तो मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण होता. त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते. ते कोणाला चावत नसत. नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळत असत. ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. दिव्य नागांना मणी असतो. अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे. त्याने कालनाग नावाच्या मणिपूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती. नागमण्याचा प्रभाव. नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाले, हे बंधूनो, आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरण कमल माझ्या या कुटीत विसावले. मी 15 वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. पिटिकापुरम क्षेत्रातील कुकुडेश्वराचे मंदिर आणि पादव्याशताचे दर्शन घेतले. मंदिरातील स्वयंभू दत्तात्रयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला. त्यांच्या फणीवर एक मणी होता. कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात. कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो. मानवालाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात. साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही. कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते. या नागमळामुळे अशुभ स्पंदनाचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात. त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते. मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात. जसे घरच्या लोकांचा विरोध, बांधवांचा, मित्रांचा विरोध, ऋण, बाधा, कन्येच्या विवास विनाकारण विलंब, कोणत्याही कामात समर्थता असून सुद्धा यशप्राप्ती न होणे इत्यादी. स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली. तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल. श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थच नियम.
मी नरसिंहवर्माच्या घराजवळ जात होतो. श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते. त्याबरोबरच झाडांना पाणी घालणे सुद्धा चालू होते. श्री नरसिंहवर्मा झाडांना आळे करीत होते. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंहवर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातात श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या. त्या 12 वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. तितक्यात नागेंद्र शास्त्रीची हाक कानावर आली. मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो. नरसिंहवर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नाळाच्या जलाने धुत होते. त्या धुत्यानंतर त्यांनी त्या श्रीपादाच्या पादपद्माजवळ ठेवल्या. त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते. परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता. त्या पादुकांना त्याने मोठ्या प्रेमाने कुरवाळले. नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले. ते म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनागच्या दिव्य पादपद्माची आराधना करून त्यांच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्यांचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा. आदिव्याधीने पिढी जण तुझ्याकडे येतील. त्यांना तू या पादुकांची तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची व्याधीपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील. श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहारात देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले, अहो नागेंद्र शास्त्री, माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा. लोक कल्याणासाठीच नागशास्त्र विद्येचा उपयोग करा. दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे नागेंद्र शास्त्री, कालांतराने शंकर भट्ट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील. माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेल्या दिव्यमणी नक्की प्राप्त होईल. तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नेमाने कर. शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो, तसेच मनाचा प्राणाचा एक काळ असतो. परंतु आत्मा मात्र कालातीत आहे. त्या ग्रह नक्षत्रांमुळे तो काळ असतो. वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात. अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते. काही काळ त्यांची एक स्थिती असते, नंतर ते सर्व लय पावतात. हा अंत म्हणजे काल महिमाच आहे. या प्रकारचा काळस्वरूपी माझ्या अधीन आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो. भूत प्रेत पिशाचाती महाशक्ती सुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाही किंवा काही वाईट करू शकत नाही. या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे. माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवनाशी वृद्धिगत होतात. गर्वाने मनोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो. गर्वाला, अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो. माझी आराधना करीत सर्वदा शांतिरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून आनंदरूप करतो. त्या महापुरुषांनी माझी वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत. दत्तात्रयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती. कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना त्यांची अत्यंत दया येत असे. ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत. ते सर्व भूत हितकारी होते. मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो. यास्थळी मी आश्रम उभारला होता. जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, तुझी मंत्रशास्त्र विद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण. पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर. लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढे धन स्वीकार. अधिक धनाची अपेक्षा करू नको. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 40. भास्कर शास्त्री, शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव. आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो. कधी पायी, कधी 2 बैलांच्या गाडीने, तर कधी घोडागाडीने असा आमचा प्रवास चालू होता. असा प्रवास करीत करीत त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोहोचलो. तिथे त्रिपुरांतिकेश्वरच्या दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरण सुद्धा आमच्याबरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत होते. आम्ही पावले टाकीत असताना ती पावले आमची नसून श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पावले टाकीत असल्यासारखे वाटे. आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असतो ते आम्हालाच कळत नसे. श्रीपाद प्रभू आमच्याद्वारे बोलत असल्याचे जाणवे. आम्ही जेवण करीत असताना ते आमच्या मुखानेच भोजन करीत असल्याचा भास होत असे. आमच्या शरीरातील मांस रक्त नाड्यातून श्री प्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे. शास्त्रातील जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो. परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभव येत होता. या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती. श्री त्रिपुरांतिकेश्वरच्या अर्जुन स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते. तर त्याला आमचा फारच अभिमान होता. ते पिटिकापुरमला वास्तव्यास होते. अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. ते षोडशी राजराजेश्वरीचे देवीचे भक्त होते. श्री पिटिकापूर निवासिनी कुकुडेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्री राजराजेश्वरी देवी स्वतः त्यांना मंत्रदीक्षा दिली होती. आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे अशी आम्हाला त्यांनी विनंती केली. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते. त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या. त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले, बाळांनो, तुम्ही केवढे धन्य आहात. या पादुकांची भास्कर शास्त्री पूजा करीत असत. या पादुका सध्या ताम्र रूपात आहे. भास्कर शास्त्रीच्या मंत्रोपासूनच्या बलाने त्या पादुका काही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. हिरण्य लोकातील काही पुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता.
त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आला. त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन तेथील देवी आत्म्यांना आशीर्वाद देतो. त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो. ज्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते. यानंतर या पादुकाचे 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थळी पिठिकापुरम गावी सामंत पूजा अर्चना करून जमिनीच्या 300 फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्यनाथ माझी दररोज अर्चना करतील. याच्या समोर 64,000 योगिनी असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरून सर्वांना सत्संगाचा लाभ देईल. या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पिठिकापुरम आहे. हे एक दृश्य असलेल्या भक्ताला अनुभव येते. माझ्या स्वर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहे त्या ठिकाणी पिठिकापुरम प्रतिष्ठात होईल. यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा. भविष्यात अनेक चित्रविचित्र घटना घडणार आहेत. माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनाश्रय भक्तगणांची मुंग्यासारखी रांग लागेल. ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो. अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळाले नाही. श्री भास्कर शास्त्री षोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते. मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली. श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खान ते म्हणाले, हे बंधूंनो, राजराजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहे. राजराजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन मेधाशक्तीत परिवर्तित होईल. तसेच आपली बुद्धी विवेकपूर्ण होण्यासाठी ती महामाता आपणास सहाय्य करेल. आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल. साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्र दिसत नाही, परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात. दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात. ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते. विश्वातील विशाल भावांची वृद्धी करण्यास श्री राजराजेश्वरी देवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते. अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी, शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी, विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे. श्री राजराजेश्वरी देवी अनंत अशा विवेकाची खाण आहे. तिने काही जाण्याचा संकल्प केल्यास तिथे जाणून घेते. तिला आगामी असे विश्वास काहीच नाही. सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव, त्यांना हरवण्याचे सामर्थ्य, या प्रपंचातील प्रत्येक धर्म, त्याला संबंधित योग्य असा काळ, या सर्व गोष्टी राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात. तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते. तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेषभावना नसते. साधनाबळाने जे फक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते. ही राजराजेश्वरीची शक्ती वाढवून साधक त्यांच्या विवेकबलाने विरोधी शक्तीचे निर्मूलन करू शकतात. ती आपल्या भक्तांना इच्छित फळ प्राप्त करून देते. ती विश्वास कोणाबरोबर अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते. ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते. ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही. साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगती पथावर चालवते. अज्ञानाला त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते. त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून त्याच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा करते. ते चांगले वागत अथवा वाईट वागत ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. तिची करुणा आनंद आहे. ती या संसारूपी सागरातून तारून येणार आहे. तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहे. राक्षस, असुर, पिशाचे या सर्वांनाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागवते. तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो. परमात्म्याने अज्ञान केलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे ज्ञान ती स्वतःच असल्याने आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपल्याला सत्य ज्ञान बोध होतो. राजराजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करायची असल्यास असेल तर आपणास कर्तव्य दक्षता, सत्य शोधन यासारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे. यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल. मी पिठिकापुरमला वास्तव्य करून असताना श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो. तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सफलित झाली. आज माझा दीक्षा दिन आहे. आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस, तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस. श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पिठिकापुरम निघून संचार करण्यात जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा जरी घेतला तरी हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्यवाद. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार. अध्याय 41 परिव्राजकाचा वृत्तांत. श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी स्वरूप आहेत. त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुसरण करणाऱ्यांनाच कळते. मी भास्कर पंडित यांना प्रश्न केला, हे आर्य, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी अशा 4 वाणी असतात असे मी ऐकले आहे. त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा. यावर भास्कर पंडित म्हणाले, अंबिका प्रतिवाक्याद्वारे व्यक्त होत असते. ती प्रत्येक मनुष्याद्वारे, प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते. आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. एखाद्या वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही. आताच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो, तेव्हा तिला मध्यमा वाणी म्हणतात. या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्मशाली वाणी तिला वैखरी म्हणतात. कंठाच्छादील वाणी गळ्यापर्यंत येते, तेथील बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आताच म्हणजे मनातच बोलते तिला पश्यंती वाणी म्हणतात.
या पश्चंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी नाभी निर्विकल्पणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय. अंबिकेची त्रिपुर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात. गुणत्रय, जगत्रय, मूर्तित्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुर भैरवी आहे. बाळांनो, आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही. विरोध शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात, तर त्या प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय, आध्यात्मिकमय सुद्धा असतात. आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसे जीवन जगू शकतो. मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी, जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा. आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावर जगत असतो. आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास हवा. हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव करून उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो. शक्ती हे ज्ञान निर्लिप्तपणे वाहतच जाते. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते. यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्ती अनुग्रहांतर परिपूर्णता साधली पाहिजे. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे, कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटली आहे. खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो. चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते. प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवतात. या दोघांनाही अपंगत्व आहे. चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे. सर्व लोकांत आंधळेपणा आणि लंगडेपणा कसे व्यापून आहे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते. हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते. उन्नतसिद्धीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर व ईश्वरी या नावाने ओळखले जातात. तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो. श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही. लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालवण्याच्या बृहद कार्याची सूचना स्वरूप म्हणते हे कार्य करतील. अति अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतीला ब्रह्ममाया असे संबोधले जाते. श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले. ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनांना समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता. अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया. श्रीपाद प्रभूंचा पिटिकापुरून येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्म स्वरूप असल्याचे मायेसमोर न चुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले. संपूर्ण विश्वास श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिटिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे. श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करील. श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत. एकदा एक संन्यासी कुकुडेश्वराच्या मंदिरात आला. तो दत्तात्रयांचा भक्त होता. तो दत्तदीक्षा सुद्धा देत असे. दत्तदीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणीने येता सिद्धीत जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. पिटिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्तदीक्षेचा स्वीकार केला. तो संन्यासी दीक्षा घेऊन साधकांकडून दक्षिणा स्वीकारित असे. त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. अनेक ब्राह्मण आणि इतर कुलसांनी विचार विनिमय करून दत्तदीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली. परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दत्तदीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री वापनाचार्य होते. ते म्हणाले, श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहे, त्यामुळे सर्वजण दत्तदीक्षा घेऊ शकतात. अष्टादश वर्णाच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते. दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात, परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकता. यावर वापनाचार्य म्हणाले, सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम स्थैर्य साधू शकतो. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजेच त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो. याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे. प्रत्येक कुलात गरीब लोक असतात, ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाही. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांनी काही दिवस उपाशी राहावी लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्तीने श्रद्धायुक्त अंतरणाने दिलेली दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे, तरच ही दत्तप्रभू संतोष पावतील.
यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, महाराज, आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेदमंत्राने केले नाही. महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपल्या सर्वांना दत्तदीक्षा दिली, परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही. लाजेवाडी गोष्ट आहे. यावर बापणाचार्य म्हणाले, खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्याकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेत सूचना मिळाली पाहिजे. त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्याशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते. यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते. त्यानंतर परिषदेत निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते. त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात. तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने पूर्ण कुंभाने केले जाते. त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा होते. यानंतर परिव्राजक महोदयांच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचनांचे आयोजन होते. या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्राजकाचार्य कुकुडेश्वरास आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला आणि गुरुदक्षिणा मागितली. हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे. यावर ब्राह्मण म्हणाले, नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावई अपराशर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही? यावर बापणाचार्य म्हणाले, सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे, व्यक्तिगत क्षेमस्थैर्य यासाठी नाही. आम्ही दीक्षा घेत नाही, त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मण लोकांना ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्या जाती आहे. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते. व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही. श्रेष्ठी आणि नरसिंहराय यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छा सोडली होते. श्रीपाद प्रभूंकडून दत्तदीक्षा. श्रीपाद प्रभूंना श्रद्धाभक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. यामध्ये प्रमुख असे व्यंकटराय श्रेष्ठी होते. श्रीपाद श्री व्यंकटेशाच्या घरी गेले आणि म्हणाले, दत्तदीक्षा मिळाली नाही म्हणून पुढे निराश होऊ नका. मी दत्तदीक्षा देतो, एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देईन. मंडळ 40 दिवस दीक्षेची गरज नाही. एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे. श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटरायाच्या घरी अष्टादश वर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते. श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकट्य. श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो दिवस होता. तो श्री दत्त प्रभूंचा आवडता गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले. सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्त प्रभूंचे भजन अर्चन केले. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमामध्ये आपल्या भक्तगणांना सांगितले. श्री दत्त प्रभूंचे स्मरण करतात आणि ते भक्ताला दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंहवर्मांच्या घरी गेलो. तेथे श्रीपादांचे मंगलस्नान चालू होते. त्यानंतर नरसिंहवर्माने श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली, परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली. ते सुद्धा वर्मांच्या घरी असलेल्या गोमातेस दिली. त्यानंतर ते व्यंकटराय श्रेष्ठींच्या घरी आले. येथे सुद्धा त्यांना मंगलस्नान करण्यात आले. येथे श्रीपादांनी लोणी, दूध, ताक आणि साईचा स्वीकार केला. तेथे ते म्हणाले, माझे भक्त मला बोलावित आहेत. पीठिकाप्रमाणे सोडून जाण्याची वेळ आता आली आहे. व्यंकटरायाच्या घरून निघून ते आपल्या आजोबा बापणाचार्यांच्या घरी आले. तेथे सुद्धा त्यांनी मंगलस्नान केले. श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहेत. त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे, पीडा, अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते. आपल्या दिव्य लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली. यानंतर ते स्वगुरी आहे. श्रीपाद प्रभूंचा पीठिकावरून सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आईवडिलांना कळाला होता. त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते. यानंतर श्रीपाद प्रभूंच्या मातापित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, मी आतापर्यंत अनेक वेळी श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघालक्ष्मी समेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतीने श्रेष्ठी आजोबांच्या अमरात विहार केलेल्या सर्वांनी पाहिलं आहे. हे पहा माझे अनघालक्ष्मी समेत दिव्य मंगलमय स्वरूप. असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ मातापित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून मातापिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल. एवढ्या बोलल्यावर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तत्काळ अंध असलेल्या बंधू दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अंध असलेल्या बंधू अभ्यंग होऊन चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञान प्राप्ती सुद्धा होऊन ते नाण्याने तडकू लागले. हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या मातापित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेना. तेवढा तेथे आजी राजबांबा आणि आजोबा बापणाचार्य तसेच व्यंकटराय श्रेष्ठ आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकटदास भोमाप्पा व नरसिंहराव त्यांची पत्नी धर्मपत्नी अम्माजम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टामस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या, बाळा श्रीपादा,
तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून व्यंकटप्रिया श्रेष्ठींच्या घरची दूधबाकी, वत्सवांची दूधबाकी, मल्हारांची दूधबाकी पूर्ण केली नाहीस. यावर श्रीपाद म्हणाले, आई तू म्हणतेस ते बरोबर आहे. या 3 वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही. मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे. त्यांच्याहून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी एक जाईन, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावने वागतात आणि मला जावई असे संबोधतात. मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करीन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, तात, आपल्या दंडीकोट वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे. आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. दंडीकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले आणि नंतर म्हणाले, आपले श्रीधर वर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व दत्तक करतील. याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्यानंतर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव या क्षेत्रात गजानन नावाचा महायज्ञ होईल. त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायज्ञ होतील. श्रीधराची शिवपरंपरा असलेल्या ह्या पिटिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे. व्यंकटप्रिया सृष्टीबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील. येथे सावित्रवर्णाचे पारायण होईल. असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांना वेदांचे पठण अत्यंत प्रिय होते. कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत. त्यावेळी वेदपठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभाने श्रींच्या दिव्य मुखाकडे एकटक पाहत वेदपठण चालू ठेवले. श्रीपादसी प्रपदे अध्याय 42. श्रीपाद प्रभू पिडिकापुरातून अंतर्धान. श्रीपाद प्रभूंचे माता पिता बापनाचार्य यांना दिव्य दर्शन. दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्तदीक्षा दिली. दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले. श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्यांना सांगितले होते की ते स्वतः दत्तात्रय असून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारण होतात. या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये असे प्रभू आवर्जून सांगत होते. परंतु पिठिकापुरम मधील ब्राह्मणाने एकत्र येऊन त्यावेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे याविषयीची माहिती तक्रारीच्या सुरुवात दिली. तसेच श्री बापनाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना ब्राह्मण कुळातून बहिष्कृत करावी अशी सूचना सुद्धा ब्राह्मणाने श्री शंकराचार्य स्वामींना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू अंतर्ध्यानस्थ असल्याने ती चर्चा तेथेच थांबली. श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणताच बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला. या संदर्भात 16 वर्षाच्या बालकाने सुद्धा दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणे देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केले. काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुद्धा ते वरवरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापनाचार्यूंच्या घरी आले. बापनाचार्युले म्हणाले, श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दिपवीत आहेत. ते महाप्रभू श्रीपाद सेवल बालरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला. आमच्या नेत्रावर असलेल्या मायेचा पडदा त्यांनी दूर केला. आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत. त्यांच्या नयन मनोहरी दिव्य दर्शनाने आम्हाला हरवून टाकले आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत त्याची गणतीच करता येत नाही. बापनाचार्यूंचे हे वक्तव्य ऐकून खोटी सहानुभूती दर्शवण्यास आलेले ब्राह्मण एका शब्दही न उच्चारता तसेच परतले. त्यांच्या मनातील किलमिष भाव पूर्णपणे निघून गेला होता. थोड्या वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले. सुमती महाराणी, अप्पलराज शर्मा, त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते. श्री अप्पलराज शर्मा म्हणाले, श्रीपादाबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती, परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले. आम्ही त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनोचक्षुसमोर प्रकट होतात. आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जननी जनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते. आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली आहे. एवढे बोलून अप्पलराज शर्माने आपल्या उपडाने डोळ्यातील ओघळणारे आनंदाश्रू टिपले. ब्राह्मणांना जे गृहीत धरले होते त्याच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. व्यंकटप्रिया श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, हे विप्रगण हो, आतापर्यंत आपण काही क्षणाचा काळ श्रीपाद प्रभूं बरोबर घालवत असू, परंतु यापुढे ते आपल्या मनचक्षुत सदैव वास करणार आहेत. तसेच स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरीच निवास करणार आहेत. यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणांना म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला. नित्य विनोद
दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद वल्लभांच्या रूपात आमच्याबरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोवती असतील. पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावाने त्या आम्हा स्थूल रूपात दर्शन देतील. श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुकुडेश्वरातील दत्तभक्त संन्याशास आली आणि त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रय भगवान आहेत असे सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले. श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्याचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रयच हे त्यांनी पटवून दिले. श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण पीठिकापुरात होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, खरे दत्तात्रय श्रीपाद वल्लभांच्या स्वरूपात अवतरले का? हे जर खरे असेल तर आपण त्यांना त्रास देणे हे केवळ कठीणच नाही तर अशक्य सुद्धा आहे. दत्तात्रय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे. ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात. हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. पीठिकापुरम मधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रह्मरथात बसवून शोभायात्रा काढली होती. मोठी धनराशी सुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती. दत्त दीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते. त्यांनी ते एका धनार्जनेचे साधनच केले होते. दीक्षा झालेल्या साधकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यात त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्यासी सांगून मोकळे होत. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्त दीक्षेचे फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत. त्या संन्याशाच्या मनात श्रीपाद प्रभू बद्दल सदैव भीती असे. त्यांना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लीलाने त्यांचे सत्य स्वरूप सर्व लोकांसमोर आणतील. त्यावेळी कोकणेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला. त्याचे नाव नरसिंह आणि पुत्र काश्यप होते. तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता. त्याने कुकुडेश्वरचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले आणि नंतर स्वयंभू दत्तात्रयाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याला तेथे दत्तदीक्षा दिली जात असल्याचे कळले. दीक्षा देणाऱ्या परमहंस परिव्राजकाच्या तो वृद्ध ब्राह्मण गेला. त्याने त्या संन्याशाला मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली. ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले. त्याने दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितले. त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले. परंतु आश्चर्य असे की कमंडलूतील जलाबरोबर एक विंचू ब्राह्मणाच्या हातावर पडला. त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला. संन्याशाने हातातील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाला, आहा, तू अनेक वर्षापासून केलेल्या तपश्चर्याचे फळ आज मला अर्पण केलेस. तेवढ्यात तो ब्राह्मण विंचवाच्या दंशाने जोरात उरटला. मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता. तो त्यांनी घातला परंतु त्याने दाह कमी झाला नाही. यावेळी तो संन्यासी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात लपून बसला. दाह कमी करण्यासाठी अनेक मंत्र जप केले. कुकुडेश्वराला अभिषेक करण्यात आला. स्वयंभू दत्तात्रयांना विशेष कर्पूर आरती करण्यात आली. परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही. ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता. त्याच्या मुखातून फेस येत होता. हा फेस पाहून काही लोकांना वाटले की ब्राह्मणास साप चावला असेल. परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता. ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु उपयोग झाला नाही. या सर्वांसाठी संन्यासी कारणीभूत असल्याचे सर्वांना वाटले. ब्राह्मणास होणाऱ्या वेदना न सहन झाल्याने तो थोडा वेळ गडबडाला लोळत होता व नंतर मूर्छित झाला. थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या. तेवढ्यात तेथे एक शेतकरी आला. तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला, आमच्या कुलातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत. त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या व तो पूर्ववत स्वस्थ झाला. या सर्व प्रकारे लोकांचा संन्याशावरील विश्वास उडाला. सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली आणि त्या संन्याशाला पीठिकावरून हाकलून दिले. संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी ब्राह्मणाचार्याला विचारले. तेव्हा ते म्हणाले, त्या द्रव्याने अन्नसामग्री आणून सर्वांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील. वेगळी दत्तदीक्षेची गरज नाही. ब्राह्मणाचार्याच्या सांगण्याप्रमाणे कुकुडेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला. तेथे मोठ्या प्रमाणात अन्नसंतर्पण झाले. भोजनोत्तर सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सुटला. या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार पद्य. अध्याय 43. श्री अनघलक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी माया. श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अहो महोदय, विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. विद्योपासनाला वयाचे बंधन नसते. श्रीपाद वल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहेत. या वक्त्यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते. आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणतात. तसेच त्यांना अनघलक्ष्मी समेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते. मला याचा बोध होत नाही तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा. श्रीपाद प्रभूंचे विराट स्वरूप. तेव्हा ते महापंडित म्हणाले, बंधूनो, परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे.
पिपीलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपीलिका रूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत, म्हणून सर्व सृष्टी रूपाने ते उभे आहेत. ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. ते सर्व राशी जीवराशी रूपाने सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. हीच त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा परिमितता यासंबंधी काही नियम मानण्यात येतात. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात. ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्याच रूपात आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेतात ते तादात्म्य स्थितीत असतात, तेव्हा चतुर्मुखी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतात. महासरस्वती असो अथवा हिरण्य गर्भरूपाने असो, ते स्पर्शबंधनात असतात. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत असू शकतो. या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी 4-5 रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते. तसेच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुण साकार रूप घेऊन विधी निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षाने पालन करते. याप्रमाणे श्रीपाद प्रभू अनघलक्ष्मी समेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा परिमितता ते न चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे. धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते. श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टी रूप धारण केले आहे. सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते, हे त्याचे तात्पर्य आहे. श्रीपाद प्रभू जप ध्यान तपस्या करीत आणि त्याचे सर्व फळ स्वतः न घेता सृष्टीला देत. भक्तांची अभिव्यक्तीतून सुटका करण्यासाठी ते आपले फळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात. जगन्नाथ आपल्या 4 शक्ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील द्रव्याभिव्यक्तीसाठी विश्व परिपालनासाठी आविर्भूत करतात. अंबिका देवीला 3 स्थिती असतात: अधिस्थिती, विश्वस्थिती, शक्तिस्थिती. सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ते आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टी जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही, ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते. हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे. व्यक्ती स्थायी असल्याने ती मानवी अस्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते. हेच अनघलक्ष्मी रूपात आविर्भावाचे रहस्य आहे. तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते. त्या अंशाच्या निवारणाचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूलतत्वात आकर्षण घेते. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघलक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही, पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास देते. श्रीपाद वल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. अनघलक्ष्मीच्या मुख्यतः 3 भूमिका आहेत: पदार्थ बोलाविषयी असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत या ठिकाणी अनंत स्थिती, अनंत अशी शक्ती, अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे. या भूमिकेत अनघलक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते. वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केलेले आहे. या लोकातील कर्माला अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता परिपूर्णता जाते. येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो. येथे असत्य, बाधा, दुःख, पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो. या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे. येथील जनसमुदायात अज्ञान असते. येथील लोकांमध्ये सुद्धा मन, जीव, शरीर असते, परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतो. राजराजेश्वरी महिमा. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रत भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ते आपल्या बालकाप्रमाणे मानते. प्राणमयी मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते. ते भीते, आत्मनिग्रह आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात. प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस असे म्हणतात. त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात. याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात. त्यांना पिशाचे किंवा प्रमादे असे म्हणतात. ते कोणतेही असुरी रूप आणि वेश धारण करू शकतात. खरे पाहता पिशाचे ही कोणी व्यक्ती असू शकत नाही. केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ते मनाचे काल्पनिक रूप असते. राक्षसांना बलवंत अशी प्राणमय स्थिती असते. त्यांना मन असे काही नसते. जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात. काली मातेचे रूप आपणास काळ्या शाम अशा प्राणमय स्थितीद्वारा दिसणारे रूप असते. काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते. सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न भिन्न अवस्था करावी ही अज्ञानी प्रकृती शक्ती असते. महाकाली ही उन्नत भूमिकेत असते. ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते. ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे, तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते. ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते. महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी असते. ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंग असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावे. असुरी, काली, श्यामा, महाकाली इत्यादींचे स्वरूप. काली, श्यामा ही आद्य प्राणशक्ती होत.
काली ही विध्वंसक शक्ती होय. महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते. विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही. परंतु काही ठिकाणी एखाद्या प्रकाराची समतोल अवस्था असते. यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते. यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तेथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवायला येते. त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते. या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे. विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल असते. याच कारणाने आपण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य आणि परिपूर्णता या 4 गुणांची आवश्यकता असते. मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा सिद्धिलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू, शक्ती आणि जीवजंतू एकात्मते राहतात. या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो. ती विविध प्रकारच्या वस्तू, शक्ती आणि जीव यांची लयबद्ध रूपबद्ध वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेम परमानंदाची आदी देवता आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूच्या संचयाची प्रतीक आहे. महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू, जीवशक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे. अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णता प्राप्त करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्य याबरोबरच कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. वेदांमध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे. दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे. या महापतीच्या करुणेने आणि कृपाप्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णता जातात. तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते. अनेक शक्तींच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते ते कळते. परिवर्तनता, परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयाबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यानो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे. परंतु अतिच्य आनंद हा योगालाच येणारा अनुभव आहे. निरीच्छ योगाला मिळणारा हर्ष हाच होय. सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्वसुखानुसार प्राप्त होते. परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते. अनघा देवीच्या व्रताचे दत्तभक्तांकडून आचरण. श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रत भरलेली आहेत. श्री अनघा देवीचे एक विष्णू रूपही आहे. त्याच्यात परमेश्वराची, दत्तात्रयाची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत. यामुळे अनघा देवीच्या आराधना समेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते. अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंची महती, दत्त आराधनेचे महात्म्य. हे श्रोते हो, श्री अनघा देवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे. ते सर्वसामान्य जनांच्या बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्तांच्या आखेला तात्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात. दश महाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्याने तत्काळ प्राप्त होते. दुसऱ्या देवांची श्रद्धावाने आराधना केल्यास शिष्ट फल प्राप्ती होते. परंतु श्री दत्तात्रयांची आराधना केली तत्काळ फलदायिनी आहे. दत्तात्रय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहेत. त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत. श्रीपाद चरित्रामृत लीला. हे शंकर भटा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील. सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धाभक्तियुक्त अंतकरणाने पारायण केल्यास इष्टफल प्राप्ती होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.